तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव भावनो ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भावनो बऱ्याच दिवसानंतर भावनो स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल भावनो कोणत्या टॉपिकला केला आहे. आज आपण केलेलं भावनो 15 ऑगस्ट, तुम्हाला माहिती असेल भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण काय केले, एकदम कडक बॅनर डिझाईन केलेले भावनो. हे बॅनर डिझाईन असणारे भावनो एकदम नवीनमध्ये असणारे, एकदम सिम्पल आणि एकदम क्रिएटिव्ह आणि एकदम शार्पनेसमध्ये आपण डिझाईन करणार आहे. ह्या व्हिडिओला भावनो 2 स्टेपमध्ये पासवर्ड असणारे, लक्षात घ्या. फक्त 2 स्टेपमध्ये PLP फाईल पण येऊन जाईल भावनो. वेळ लागतो कारण की ना मी बरेच माझे कामं वगैरे असतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जे काही फाईल वगैरे आहे ना ते अपलोड करायला मला वेळ लागतो. ओके, त्याच्यानंतर आता तुम्ही जर इंस्टाग्रामला जर आपलं फॉलो केलं असेल ना, तर तुम्हाला मी ऑलरेडी एक आपली पोस्ट टाकलेली आहे. तुम्ही नसेल पाहिली तर बघून घ्या नक्कीच, कारण की ती आहे एकदम सुनील शंकरराव शेळके, लोकप्रिय आमदार जे काय आहेत, तुम्हाला माहिती असतील मावळ तालुक्याचे. ओके, त्यांची पोस्ट आपण टाकलेली आहे. कशावरती? आपल्या पेजवरती एकदम कडकमध्ये व्हायरलला गेलेली आहे. तुम्ही पाहिले असेल. त्याच्यावरती पण नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे भाऊन, सेम डेला, लक्षात घ्या. एकाच दिवशी 2 व्हिडिओ येणार आहेत, कारण की एक दिवस आपण बाहेर होतो, त्याच्यामुळे जरा मागे पुढे झालेलं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला ती पण मी फाईल प्रोव्हाइड करून देणार आहे. आणि आत्ताची जी डिझाईन असणार आहे नवीन, ज्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं, थंबनेलवरती बघितलं आणि त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बघताय, लक्षात घ्या. ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची PST फाईल व PLP फाईल भेटेल. सेपरेटली दुसरा व्हिडिओ असणार आहे, नेक्स्ट व्हिडिओ याच्यानंतर येईल. त्याची पण व्हिडिओमध्ये भावना तुम्हाला त्या जी आपण इंस्टाग्रामला अपलोड केलेली पोस्ट आहे त्याची भेटून जाईल. ओके, चला सुरू करूया टॉपिकला. टॉपिकची आपण साईज ठेवतो, तुम्हाला माहीत असेल. MS साईजमध्ये बघू शकता, 12x15 इंचेस घ्यायची. पिक्सलला जर तुम्ही आहे तर 3.5 म्हणजे 3500 प्लस 4000 पिक्सल, असं तुम्ही पिक्सलला आपला साईज घेऊ शकता, जो आपला 4 आणि 5चा रेशो आहे इंस्टाग्रामसाठी, तुम्हाला माहीत असेल. ओके, आता आपण एकदम डिझाईन जी करतोय ना भावना, एकदम म्हणजे वेगळा लुक आहे, लक्षात घ्या. असं नाही की आपण काहीतरी म्हणजे वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. नॉर्मल आपण जसे की डार्क थीममध्ये आपण डिझाईन करायचो पहिलं. ओके, जे एकदम म्हणजे ओव्हरले वगैरे मारून तसं नाही करते आपण. एकदम म्हणजे असे जे शेप वगैरे आहेत ना, जे फोटोशॉपमध्ये यूज आहेत, जे पिक्सल लॅबमध्ये आपण वापरू शकतो, तेच घेऊन मी यूज करतोय, लक्षात घ्या. आता बॅकग्राऊंडला बघू शकता, ऑरेंज कलर ठेवला आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर वरती येतो, पुढे तर लेअरवरती लक्ष द्या. मी कारण की फक्त लेअर ओपन करून सांगणार आहे तुम्हाला काय काय केलेलं आहे. मी पूर्ण डिझाईन जर तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगितली तर 1 तासापेक्षा वेळ लागतो भाऊ डिझाईनसाठी. ओके, तुम्ही म्हणाल भाऊ एका 10 मिनिटामध्ये सांगा मला, तर नाही होतं भाऊ, लक्षात घ्या. ओके, तर इथं बघू शकता मी आता काय केलं, बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसतंय, तुम्हाला एक ऑरेंज कलर आहे, नॉर्मल ऑरेंज कलर घेतला आहे. कारण की डिझाईनमध्ये काय करावं हे समजण्यासाठी आपण नॉर्मल कलर घेतो. ओके, त्याच्यानंतर बोललो आता इथे राईटला ना, इथे एक असं स्पॉट मारावं. म्हणजे स्पॉट म्हणजे काय, ब्रश आहे, माहिती आहे तुम्हाला. ओके, एक धब्बा. फोटोशॉप जर तुम्ही आता बरेच जण जे मोबाईल युजर असतील त्यांनी आता म्हणजे मोबाईलमधनं आता जे फोटोशॉपमध्ये आलेत. ओके, त्यांच्यासाठी तर भाऊनं कडक आहे. पण पिक्सलला बोले भाऊ तुमच्यासाठी सांगते भाऊनं, वेळ भेटत नाही आहे मला PLP फाईल बनवायला, लक्षात घ्या. तर पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. ओके, बरेच सारे PLP फाईल अपलोड करायचे आहेत, कारण की मोबाईलमध्ये पण ऑलरेडी डाटा फुल झालेला आहे. मोबाईल पण माझा एकदम डेडलाईनवर आला, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सर्व फाईल वगैरे जे आहेत भरपूर सारे आहेत, लक्षात घ्या, डाटा बिटा. ओके, तर त्याच्यानंतर आता इथे पुढे बघू शकता, हे असणारे शेप. आता हा जो शेप आहे, रॅक्टेंगल घेतलेत आपण नॉर्मल, बघू शकता तुम्हाला इथे नाव पण दिसेल. इथेच रॅक्टेंगलचा ऑप्शन आहे, हा बघा टूलमध्ये. ओके, सेम घ्यायचा आणि त्याला क्रॉसमध्ये टाकलं आहे. ओके, ऑरेंज कलर तर आपला ऑलरेडी आहे, जो तुम्हाला वरती दिसतोय, बघू शकता. त्याच्यानंतर हे झालं बॅकग्राऊंड, नॉर्मल आपण बॅकग्राऊंड बघू शकता. हा जो एक इफेक्ट आहे ना भाऊ, नॉईजचा इफेक्ट आहे, मी त्याची PNG करून JPG करून इथे ह्यामध्ये ॲड केलेली आहे, नॉर्मल डिफॉल्ट. ओके, जसं आपण प्रत्येक डिझाईनमध्ये करतो. आता आपण सुरुवात करणार आहे डिझाईनसाठी. तर म्हणून इथं काय दिसते तुम्हाला, आता जे काय असणारे पासवर्ड 2 स्टेपमध्ये असणारे, लक्षात घ्या, 4 अंकी. ओके, त्याच्यानंतर इथे आता मी काय केलं, हा 80. ओके, कारण की आता तुम्हाला माहिती असेल भारतीय स्वातंत्र्य दिवस आहे कधी, 15 ऑगस्टला, पण तो कितवा आहे, तो 80वा आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण बघू शकता, हे 80 आहेत ना, त्याला बंद करतो, जेणेकरून तुम्हाला समजणार नाही. ओके, जेव्हा टायमिंग येईल ना, तेव्हा तुम्हाला मी ते ओपन करून सांगून देईन क्लिअरमध्ये. ओके, व्हिडिओ स्किप करून बघू नका, मी काय करतोय, कसं बोलतोय ना, त्याच्याकडे लक्ष द्या. भले तुम्ही बघू नका, पण मी जे बोलतोय ना ते एकदम ज्या डिझाईनमध्ये काय घडलेलं आहे ना त्याच्याबद्दल मी सांगत असतो. ओके, तर इथे बघू शकता, हा जो लाल केला आहे तुम्हाला माहीत असेल. ओके, त्याला आपण नॉर्मली इथे घेऊन याची PNG घेऊन यामध्ये ओव्हरले केलेलं आहे. ओव्हरले म्हणजे काय, फक्त सॉफ्ट लाईटचा इफेक्ट आहे, जो पिक्सल लॅबला तुम्ही देऊ शकत नाही. मी तुम्हाला ह्याची JPG अशी फाईल प्रोव्हाइड करून देईन, त्याच्यामध्येच तुम्हाला फक्त टायपिंग करायचं आहे. ओके, ओव्हरले फक्त थोडीशी म्हणजे ऑपॉझिटी मायनस केले, लक्षात घ्या. पहिला पासवर्ड आहे 5215. ओके, 15. त्याच्यानंतर पुढे येऊया. पुढे याच्यानंतर आता बघू शकता, हे काय असणार आहे आपले, तुम्हाला माहिती असेल राष्ट्रीय ध्वज दिसत असेल तुम्हाला एकदम कडकमध्ये. जो आपला ध्वज आहे त्याची आपण काय केलेली, PNG केलेली आहे क्लिअरमध्ये,
जे तुम्हाला गुगल वगैरे भेटून जाईल. ओके, आपण डिझाईनमध्ये वापरत असतो. त्याच्यानंतर पुढे आता आपण काय लिहिलं बघू शकता, भारतीय स्वातंत्र्य. मी हे काय करतो तुम्हाला झूम करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला ना समजेल, कारण की तुम्ही जर मोबाईलमध्ये बघत असाल तुम्हाला एकदम लहान दिसत असेल. बघू शकता मी हा फॉन्ट आहे, साधा फॉन्ट आहे, मराठी फॉन्ट. ओके, देवनागरी फॉन्ट आहेत. त्याच्यामध्ये ना भाऊ ना एकदम म्हणजे शार्पनेस एकदम कडकमध्ये येते देवनागरी फॉन्टमध्ये. असे बरेच सारे फॉन्ट आहेत जे मराठी आहेत. प्लस तुम्ही बोल्डवाले पण वापरू शकता, इन्फिनिटचे पण वापरू शकता, तुमच्यावरती वापरण्यावरती. ओके, मी बघू शकता आता काय केलं, सेम तिथं काय लिहिलं खाली जे आपण लिहितो तुम्हाला माहिती असेल. ओके, भारतीय स्वातंत्र्य दिन, सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हे बघू शकता मी रिटर्न केलेलं आहे, परत केलेलं आहे, सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. नॉर्मल व्हाईट आहे आणि वरती ग्रीन कलर. ओके, बघू शकता त्याला थोडीशी हाफ शॅडो वगैरे प्रोव्हाइड केले. त्यानंतर आता पुढे इथं काय हे जे आहे ना ते याचा उपयोगच नाही, ज्या उपयोग असेल तेव्हा सांगितलेलं चांगलं. ओके, त्याच्यानंतर इथं बघू शकता हा शेप आहे. हा शेप भाऊ मी बनवला इथं बघू शकता कसा बनवला तुम्हाला सांगतो. हा एक इथं पेन टूल आहे, या पेन टूल आणि इथं वरती शेपवरती क्लिक करायचं, एक डॉट इकडे डॉट मारायचा, इकडे डॉट मारायचा आणि ते कलर सिलेक्ट करून घ्यायचा. ओके, मी आता कलर बघू शकता तुमच्यासमोर ब्ल्यू घेतोय. ओके, दिसत असेल तुम्हाला. घेतला त्याच्यानंतर परत पेन टूलवरती क्लिक करायचं, राईट क्लिक करा माऊसने, कर्व टूलवरती क्लिक करून तुम्ही एक साईडला असं घेऊन आणि ह्या साईडून वरती करू शकता म्हणजे. ओके, बघू शकता असं तुम्हाला शेप बनून जाईल. किंवा ह्या साईडून याला तुम्ही कंट्रोल टी दाबून याला रिप्लेस मारायचं, रिप्लेस मारल्याचे बघू शकता तुम्हाला असा शेप झालेला आहे, जो तुम्ही ॲडजस्टमेंट तुमच्या इमेजनुसार करू शकता. लक्षात घ्या, एकदा शेप बनले की पुनरावृत्ती तसं होणे शक्य नाही. कदाचित होऊ शकतो, पण एकदा जर शेप बनला आणि त्याला जर तुम्हाला पुनरावृत्ती म्हणजे तुम्हाला डबल करायचे सेम तसं तर नाही होणार, त्याची तुम्हाला कॉपी करावी लागेल. ओके, कॉपी म्हणजे काय, सेम त्याची कॉपी डुप्लिकेट करायचं. ओके, त्याला कॉपी बोलतात. याला आपण लॉक मारून इथे ॲडजस्टमेंट केले, कारण की आपल्या शुभेच्छुकांचा पण फोटो इथे देणार आहे. ओके, त्यानंतर सेम त्याचीच कॉपी करून मी इथे जसं आपण एक रिबिन वगैरे कशी असते सेम इथेच आपण एक 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 इथे बघू शकता प्लसवरती करून 1 2 3 असे मी 4मध्ये ह्यामध्ये सेट केले. त्यांना पण सर्वांना आपण लॉक मारूया. इथे बघू शकता लॉक मारले. जे आपले आता इथे सुनिश्चित करू असेल की ते जे आपले शुभेच्छुक आहेत, जसं तुम्ही स्वतः असू शकता. ओके, तर यांना काय करायचं मी ॲडजस्टमेंट करून घेतले. बघू शकता ॲडजस्टमेंट केल्यावर मला ना टायमिंग समजला आहे, म्हणजे पोझिशन वगैरे समजले की कुठे काय असलं पाहिजे. लक्षात घ्या, हेच आहे. आणि इथे मी आता जे पुष्पगुच्छ जे तुम्हाला मगाशी जे ओपन झाले, कारण की लेअरवर खाली करावं लागतात. आता मी काय केलं हे एकदम शेवटला, आता मी काय करतो हे एकदम वरती घेऊन येतो. हे तर मला चांगलं नाही वाटत ना, तर मी काय करणार याला इथे ब्रॅकेट आहे, कंट्रोल बटन दाबून ब्रॅकेटवरती क्लिक केलं ना तर एक 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 स्टेप मागे जाणार. जर तुम्हाला एकदम डायरेक्ट बॅकला पाठवायचं असेल, ओके, तर कंट्रोल शिफ्ट दाबून तुम्हाला ब्रॅकेट कंस जो आहे, ओके, त्याच्यावरती जाऊन वापरायचं आहे. ओके, ब्रॅकेट वरती कंस नाही वापरायचं तुम्हाला. माऊसमध्ये सॉरी कीबोर्डमध्ये सांगतोय. हे झालं, हे झालेलं आपलं जे काय असणार आहे शुभेच्छुक. आता वरती आपल्याला शाहिरी वगैरे तर लिहायला लागणार ना भाऊ, काय आहे नक्की कशाबद्दल आपण काय करतोय. ओके, तर भाऊ दुसरा पासवर्ड आहे भाऊ 26. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. व्हिडिओ पूर्ण बघा भाऊनो. जरी तुम्हाला काही समजलं असेल, काही नसेल समजलं, पासवर्ड मिळाला असेल तरी पण बघा नक्की व्हिडिओ. 1 मिनिट बघितल्याने तुम्हाला 10 मिनिटं शिकायला भेटेल. लक्षात घ्या. ओके, त्यानंतर पुढे इथे बघू आता आपण काय लिहिले सेम जो इथे कॉपी केला आहे तोच याला वरती नाव पण आपण टेक्स्ट कॉपी केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपलं जे काय वरती वॉटरमार्क आहे तो आपण यामध्ये ॲड केलं आहे. प्लस इथे बर्ड्स वगैरे तुम्ही दिसत असेल जो कबूतर आहे. ओके, तो पण आपण इथे ॲड केलेले 2-3 दिसायचं तुम्हाला. सिम्पल डिझाईन आहे बघू शकता तुमच्या समोर. काय केलेलं आहे जे आहे ते सर्व एकदम डिटेलमध्ये, फक्त कलरचंच आपण खेळलेलं आहे. ह्यामध्ये जेवढे कलर तुम्ही कमी वापराल तेवढी तुमची क्रिएटिव्ह डिझाईन. बरेच जण तुम्हाला बघितले असेल तुम्ही प्रोफेशनल डिझायनर जे इंस्टाग्रामवरती आहेत, नाहीत, नवीन आहेत, लक्षात घ्या, ते पण डिझाईन असंच करतात. ओके, त्यानंतर आता आपण ह्यांना व्हायब्रन्सचा ऑप्शन दिला आहे जेणेकरून डिझाईनला ग्लोईंगचा इफेक्ट येईल. पूर्ण डिझाईन एकदम डिटेलमध्ये आपण तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ऑलरेडी आपल्या इंस्टाग्रामची पोस्ट तुम्हाला त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. पिक्सल लॅबची PLP फाईल येऊन जाईल म्हणून PST फाईलसुद्धा येणार आहे. ओके, चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.